तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मकर संक्रांत स्पेशल मोठे उखाणे आणि छोटे दोन्ही उखाणे घेणार आहोत. अगदी सोपे आणि इंटरेस्टिंग उखाणे आज तुम्हाला ऐकायला भेटतील. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. चला तर मग पहिला उखाणा घेऊ. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी आहोच म्हणायचं. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते आशा लक्ष द्या सारे. आटपाडी सासर पंढरपूर माहेर, गावात घर घरासमोर अंगण, अंगणात मोठे प्रांगण, प्रांगणात तुळशीचे वृंदावन, वृंदावनासमोर रांगोळी, नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी. नाव घ्या नावात काय असतं, नावात असतो लहानांचा मोठेपणा, मोठ्यांचा थोरपणा, थोरांचा मान, तोच आमचा स्वाभिमान. संतोषरावांचं नाव घेऊन ठेवते मी सर्वांचा मान. सो फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही तुमच्या सासरचं आणि माहेरच्या गावाचं नाव ॲड करा आणि तुमच्या रावांचं नाव इथं ॲड करा. हा उखाणा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी घेऊ शकता आणि हा माझा वन ऑफ द फेवरेट उखाणा आहे. मी बऱ्याच कार्यक्रमामध्ये हाच उखाणा घेते. सो तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला असेलच. तर चला पाहू आता दुसरा उखाणा. तो पण असाच लांबलचक आहे. चोफेरी वाड्याला 7 खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम गेले 15 रुपये आणले 15, 15 रुपयाची घेतली साडी, माहेरी मोडली घडी, नेसले साडी गेले सासरच्या घरी, कमरेला किल्ल्या उघडली खोली, खोलीला भिंत भिंतीला कपाट, कपाटाला खाट, खाटीवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत ताट, ताटात वाटी, वाटीत भात, भातावर तूप, तुपासारखे रूप, रूपासारखा जोडा, पंढरीला चंद्रभागेचा वेडा, चंद्रभागेच्या तिरी, बायका म्हणतात नाव घे पोरी, नाव कसले फुकाचं, हळदी कुंकू मोलाचं, हळदी कुंकू ठेवायला चांदीचं तबक, त्यासोबत अत्तरदाणी शोभे सुबक, बसायला चांदीचा पाट, जेवायला सोन्याचं ताट, खायला मोत्याचा घास. संतोषरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी मकर संक्रांती दिवशी खास. हे जरी नाव तुम्ही मकर संक्रांती दिवशी घेतलं तर तुमची वाहवाच होणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही तुमच्या रावांचं नाव फक्त ॲड करा. आत्ता आपण तिसरा उखाणा घेऊ. झूल झुमराचं फूल उमराचं, 80 द्रोणं 900 झारी, वाजत गाजत रुखवत गेला पाटलाच्या आडी, पाटील म्हणतात नाव घ्या, नाव कुठे फुकट, हळदीच्या वाट्या कुंकवाच्या चिट्या, पानाचं पुडं डाळीचं वडं, भात भाताची कडी ताकाची, वडी लाखाची लेक कुणाची, आई बापाची सून कुणाची, सासू सासऱ्याची, राणी कुणाची भ्राताची, भाऊ माझे गुणी भाऊजे माझ्या हौशी. संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांती दिवशी. तर मैत्रिणींनो, आता मी चौथा उखाणा घेत आहे आणि आता मी थोडंसं लहान उखाणं घेते. काकवीपासून बनवतात गूळ, संतोषरावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ. आता आपण पाचवा उखाणा घेऊ. नाकातल्या नथीला सोन्याचा साज, संतोषरावांचं नाव घेते संक्रांत आहे आज. पाचवा उखाणा. तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान, संतोषरावांचं नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण. सहावा उखाणा. आली आली संक्रांत देते सौभाग्याचे वाण, संतोषराव जसे आनंदाची खाण. सातवा उखाणा. गोकुळासारखा सासर सारे कसे हौशी, संतोषरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. आठवा उखाणा. नाव घ्या म्हणून आता करू नका गजर, संतोषरावांचे नाव घ्यायला मी नेहमीच हजर. नववा उखाणा. मोत्याची माळ सोन्याचा साज, संतोषरावांचे नाव घेते संक्रांतीचा सण आहे आज. दहावा उखाणा. सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, संतोषरावांचं नाव घेते 7 जन्मासाठी. उखाणा 11वा. हंड्यावर हंडे 7 त्यावर ठेवली परात, परातीत होते सातू, सातूचा केला भात, भातावर वरण, वरणावर तुपाची धार, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात हलगडी, हलगडीत पलगडी, पलगडीत पिंजरा, पिंजऱ्यात रघु, रघुच्या तोंडी उंबर. संतोषरावांचं नाव ऐकलं ना मग काढा रुपये 100. तर मैत्रिणींनो, आता मी 12वा उखाणा घेणार आहे. हा उखाणा खूपच इंटरेस्टिंग आहे, म्हणजे सर्वांच्या बाबतीत असं घडतं. सो हा उखाणा मला खूपच आवडला, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. तर ऐका. आली आली मकर संक्रांत, संक्रांतीचं हळदी कुंकू, सुवासिनी येता घरी साडी मी कोणती नेसू, जॉर्जेट नको प्रिंटेड नको, साडी हवी जरतारी,
ज्यात मी शोभून दिसेन कुलवंत स्त्री खरी. म्हटलं जिजामाता नेसावी पण वय दिसेल का जास्त. कलमकारी साडी माझ्यावर शोभून दिसते का मस्त. कानाच्या साडीचा आता ट्रेंडच नवा आला. बांधणीची साडी नेसून तर जमाना झाला. मग वाटलं पदरावर मोर हवा नाचरा. बनारसी नेसावी तर जपूनच जरा वावरा. कांचीपुरम साडीचे बुट्टे दिसतात उठून. गडवाल सिल्कच्या काठपदरावर मन पडले अडकून. खादी साडी नेसावी तर हळदी कुंकवाला साधी वाटेल. ज्यूटच्या साडीला आधी कडक इस्त्री लागेल. ब्रोकेटची साडी नेसली तर मीच उठून दिसेन. नक्की हळदी कुंकू कोणाकडे आहे सगळ्यांनाच प्रश्न पडेल. काय बाई करावे साडीच नाही माझ्याकडे. हळदी कुंकवाची वेळ झाली तरी सुटले नाही कोडे. मग केली तक्रार संतोषरावांकडे. अहो मला साडीच नाही, नवी आणूया का गडे. मग मात्र स्वारीनी कपाळावर मारला हात. साड्यांनी भरलेलं कपाट पाहून झाले एकदम अवाक. उखाणा 13वा. गुलाबाचे फूल दिसायला ताजे. संतोषरावांचे नाव घेते सौभाग्य माझे. उखाणा 14वा. एक निरंजन दोन वाती, दोन वाती एक ज्योती. संतोषराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. उखाणा 15वा. साडी घालते फॅशनची, पदर लावते साधा. संतोषराव माझे कृष्ण, तर मी त्यांची राधा. तर हे झाले आपले 15 उखाणे. फक्त तुम्ही इथं ना तुमच्या रावांचं नाव ॲड करा. मकर संक्रांतीसाठी स्पेशली अगदी सोप्या पद्धतीनं आणि इंटरेस्टिंग उखाणे मी तुम्हाला सांगितले आहेत. तरी तुम्ही या मकर संक्रांतीला यातील 1-2 तरी उखाणे घ्या. जर तुम्हाला हे उखाणे पाठ करायचे असतील तर मी तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगते की मी काय करते की ज्या वेळेस स्वयंपाक करते त्यावेळेस फोनमध्ये आपलं स्वतःचं रेकॉर्डिंग करते किंवा व्हिडिओ बघत ऐकत मी स्वयंपाक करते. त्यावेळेस उखाणे पण पाठ होतात आणि आपलं काम पण होऊन जातं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून तुम्हाला उखाणे ऐकायचे असतील तर तुम्ही कमेंट्स नक्की करा. नेक्स्ट व्हिडिओ पण मी नक्कीच घेऊन येईल. आणि ह्याच्यापेक्षा छान तुमच्याकडे उखाणे असतील किंवा लांब लचक मोठी उखाणे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी ते उखाणे नक्की घेईन. थँक्यू फॉर वॉचिंग.